जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे कामही जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. केश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होणे, वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपण आज समजत नाही. असे प्रश्न ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो. घरातील माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे. आपल्या घरी असलेले अन्न व धन यांच्या पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. घरातील माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे. आपल्या घरी असलेले अन्न व धन यांच्या पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख, शांती, आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. श्री सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाली सूर्यास्त अगोदर 1 तास आधी व 1 तास नंतर कराव्याची असते. ऐश्वर्य, धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी पण सत्यनारायण करावा. पाठ 1 चौरंगा भोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड ताम्हणात तांदूळ घेऊन त्यात बालकृष्ण ठेवावा. 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुणाची. वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य, धूप, दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करून प्रसाद वाटावा. कुटुंबातील व्यक्तींनीच खावा, बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा देऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात. कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात. त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायण करावा. या विधीमुळे घरात सुख शांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थिती सुधारते.